भारताला अमेरिका धार्जिणी भूमिका चांगलीच महागात पडली, कारण अमेरिकेमुळे भारताचा 70 वर्षांचा मित्र दुरावला आणि याच दुरावलेल्या मित्रानं भारताला खिंडीत गाठलं. नेमकं कसं आणि दुरावलेल्या मित्रामुळे भारताचं तेल किती महागलंय पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. 70 वर्षांचा मित्र तुटला, तेल महागलं. अमेरिका धार्जिणी भूमिका महागात पडली. रशियानं केली भारताची नाकेबंदी. अमेरिका इस्रायल एकमेकांच्या तेल डेपोवर हल्ले सुरू केले. त्यामुळे भारताला होणारा तेल पुरवठा एवढंच नाही तर जागतिक बाजारात तेलाचे दर दुप्पट म्हणजेच $103 प्रति बॅलरवर पोहोचले. या दरम्यान अमेरिकेनं पुन्हा भारताला रशियाकडून तेल खरेदीस परवानगी दिली. मात्र याच अमेरिका धार्जिण्या भूमिकेमुळे भारताची कोंडी झाली, कारण 70 वर्षांच्या मैत्रीपोटी भारताला तेल खरेदी दिलेली सूट रशियानं रद्द केल्यानं आता बाजारभावाप्रमाणे भारताला तेल खरेदी करावी लागणार असल्याचं वृत्त रॉयटरनं दिलं. खरं तर 2021 पर्यंत भारत रशियाकडून फक्त 1 ते 1.5% तेलाची आयात करत होता. मात्र रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. त्यावेळी रशियानं भारताला तेल खरेदीत घसघशीत सूट दिली आणि भारतानं मोठ्या प्रमाणात रशियातून तेल खरेदी सुरू केली. 2025 मध्ये भारतानं एकूण तेल खरेदीच्या गरजेपैकी 35.8% तेल खरेदी एकट्या रशियाकडून केली. या खरेदीवर जानेवारी 2026 मध्ये $13 प्रति बॅरल इतकी सूट दिली जाते. मात्र अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लादला. याच दबावातून भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केली. फेब्रुवारी 2026 मध्ये फक्त 19.3% इतकेच तेल रशियाकडून खरेदी केले. त्यामुळे 70 वर्षांचा मित्र भारतापासून दुरावला. आता रशियन तेल ब्रेंट क्रूड ऑइलपेक्षा $5 महाग खरेदी करावं लागण्याची शक्यता आहे. भारतानं तब्बल 70 वर्ष आपल्या स्वायत्ततेसह रशियासोबतची मैत्री जपली. रशियानंही अनेकदा भारताला मदत केली. आता अमेरिका धार्जिण्या धोरणामुळे 70 वर्षांचा मित्र नाराज झाला. त्यानंतरही मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतापुढे तेल संकट उभं ठाकण्याची चिन्ह असतानाच नाराजी विसरून रशिया तेल पुरवठा वाढवण्यास तयार असल्याचे संकेत रशियन मिशनच्या उपप्रमुखांनी दिले. Number of reports which appear to be true that India is looking back to increase the supplies of energy resources from Russia. So this is obviously the case when we keep always our options open on the table. मात्र आता ब्रेंट क्रूड ऑइलचे दर $103 वर गेल्यानं भारताला रशियातून मिळणारं तेल $108 प्रति बॅरल इतकं महाग मिळू शकतं. त्यामुळे रशियासोबतच भारतापुढे कोणते पर्याय आहेत ते पाहूया. अमेरिकेतील तेल हे $101 प्रति बॅरल आहे, मात्र त्याची वाहतूक महाग पडू शकते. व्हेनेझुएलामधून तेल खरेदीचा वाहतूक खर्च जास्त आहे, त्यामुळे तेलाची किंमत देखील वाढू शकते. आफ्रिकन देशांकडून तेल खरेदीचा पर्याय आहे, मात्र लाल समुद्रातील तणावामुळे लांबचा मार्ग अवलंबल्यास तेलाचा वाहतूक खर्च वाढू शकतो. मुद्दा आहे तो भारताला परवडणाऱ्या दरात तेल मिळवण्याचा. अमेरिकेनं महिनाभराची सवलत दिल्यानंतर भारताला कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचं ठणकावलंय. मात्र ही कणखर भूमिका रशियन तेल आयातीत कपात करण्याआधी घेतली असती तर आखाती देशातील युद्धाच्या प्रसंगातही भारताला रशियाकडून परवडणाऱ्या दरात तेल मिळालं असतं हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट. Polish Bush and